नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 31 जानेवारी 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीतून कोणत्या योजनेतून सध्याला पाणी किती चालू आहे, किती कमी केलेलं आहे, याचबरोबर नदीला पाणी सोडणार आहेत की नाही याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची जर आकडेवारी बघितली तर एकूण पाणीसाठा हा 115.81 TMC, म्हणजेच जवळपास 1.5 TMC पाणी कमी झालेलं आहे. आणि उपयुक्त पाणीसाठा 52.16 TMC, टक्केवारी 97.35% उजनी धरण आलेलं आहे. म्हणजे जवळपास 2.5% आसपास पुढंच पाणी कमी झालेलं आहे. आणि बाष्पीभवनाचा वेग गेल्या 2-3 दिवसामध्ये थोडंसं आभाळ असल्यामुळं बाष्पीभवनाचा वेग कमी झालेला आहे. आतापर्यंत तो 5.26 होता, तो आज 5.3 मिलीमीटर एवढा बाष्पीभवनाचा वेग आहे. आणि उजनीतून सध्याला सिनामाडा उपसा सिंचनमधून 140 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचनमधून 100 क्युसेक्स आणि बोगद्यातून काल रात्री 7 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत जो 900 क्युसेकचा विसर्ग होता, त्यामध्ये 200 क्युसेकची कपात करून तो 700 क्युसेक्स एवढा करण्यात आला आहे. आणि कालव्यातून 2100 क्युसेकचा विसर्ग सध्याला कायम आहे. तर प्रश्न असा आहे की उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडणार आहेत की नाही, सोडणार तर कधी सोडणार. कारण आपण बऱ्यापैकी आव्हान केलं होतं की शेतकऱ्यांनी, नदीकाठच्या शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज करावेत. आणि काल परवा दिवसभरामध्ये बऱ्याच जणांना शेतकऱ्याचा फोन आले की आम्ही पाणी मागणी अर्ज केलेले आहेत. आणि बरेचसे बंधारे कोरडे पडले आहेत. जवळपास कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत भीमा नदीच्या नदीवर, ते जवळपास सगळेच बंधारे कोरडे पडले आहेत. जनावराला पिण्यासाठी पाणी नाही, शेतीला तर नाहीच नाही, जनावरांसुद्धा पाणी पिण्यासाठी मुश्किल झालेलं आहे. आणि नदीकाठची गावं आहेत त्यांच्याही पाणी पुरवठा योजना बऱ्यापैकी बंद पडल्या आहेत, बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मग उजनी धरण प्रशासन किंवा शासन उजनीतून भीमा नदीला पाणी सोडणार आहे की नाही आणि कधी सोडणार आहे. जनावराचा, शेतकऱ्याचा, माणसाचा जीव गेल्यावर पाणी सोडणार आहात का, असा प्रश्न अनेक शेतकऱ्याकडून विचारला जातोय, सातत्याने विचारणा होते. आणि सध्याला सोलापूरसाठी पाण्याची गरज नाही नदीतून सोडण्याची, त्यामुळं याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. सोलापूर महानगरपालिकेने आतापर्यंत मागणी करत होती म्हणून पाणी सुटत होतं, तोपर्यंत शेतकरीही शांत होता. म्हणजे सोलापूरसाठी पाणी सोडल्यानंतर त्याचा फायदा शेतकऱ्याला होत होता आणि तो फायदा घेत राहिला. परंतु सोलापूरमधून मागणी होत नसल्यामुळं पाणी सोडण्याची प्रक्रिया होत नाही, त्यामुळे शेतकऱ्याची अडचण झालेली आहे. त्याला जबाबदार पण शेतकरी तेवढाच आहे. कारण ज्यावेळेस सोलापूरसाठी जे पाणी सोडलं होतं त्यावेळेस शेतकऱ्यांना पाणी फुकट मिळत होतं. परंतु आता सोलापूरची तहान समांतर जलवाहिनीमुळे भागल्यामुळं ती पाणी आता उजनीतून भीमा नदीमध्ये सोडून औज बंधारा किंवा चिंचपोन बंधाऱ्यामध्ये पाणी पोचण्याची गरज सध्याला तरी भासत नाही. भविष्यात कधी पडेल याची काही शाश्वती नाही. परंतु शेतकऱ्यांनी, आपल्याला पाण्याची गरज आहे शेतीला, पिकाला आणि आपल्या जनावरांसाठी, म्हणून तरी शेतकऱ्यांनी पाणी मागणं अर्ज करणं गरजेचं आहे. किमान सोलापूरसाठी नाही पण सोलापूरपर्यंत जी नदी आहे तिथपर्यंत जी शहरं आहेत, गावं आहेत, त्यांची पाणी पुरवठा योजना कायम राहण्यासाठी किंवा शेतकऱ्याची शेती वाचण्यासाठी उजनी प्रशासनाने पाणी सोडण्याची गरज आहे आणि सोडावं. किमान आतापर्यंत सोलापूर शहरासाठी अर्धा TMCसाठी 8 TMC पाणी सोडलं जात होतं. आता किमान 2-3 TMC तरी पाणी सोडावं. बंधारे भरून घ्यावेत. ज्या ज्या ठिकाणी बंधारे आहेत त्या बंधाऱ्याचे लिकेज व्यवस्थित काढलेलं गेलं नाही आणि त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बंधाऱ्याची गळती मोठ्या प्रमाणात होते. पाणी नसतानाच लिकेज होताना दिसतंय, लिकेज झालेलं दिसतंय. मग पाणी आल्यानंतर त्या बंधाऱ्याची अवस्था काय राहील, त्यात पाणी टिकेल का, ती पाणी पुरेल का, याची दक्षता पाटबंधारे विभागाने ज्या कॉन्ट्रॅक्टदाराला ही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांच्याकडून करून घेण्याची गरज आहे. परंतु तसं होताना दिसत नाही. तर सध्याला पुढील काळामध्ये उन्हाळा येणार आहे, उन्हाळ्यात पाण्याची गरज पडणार आहे शेतीसाठी, पिकासाठी, जनावरांसाठी, माणसासाठी.
तर उजनी धरणाचं जे पाण्याचं नियोजन आहे ते काटेकोरपणे होणं गरजेचं आहे. पाणी पुरलं पाहिजे, वाया ना गेलं पाहिजे. परंतु आतापर्यंतचा इतिहास बघितला 3-4 वर्षापासूनचा, तर कालव्यातून पाणी सोडलं की 2-2, 3-3 महिने कालव्यातून तसंच पाणी चालू राहतं. जरी उपयोग नसला तरी पाणी चालू राहतं. त्याची काहीतरी कारणं दिली जातात, पण ती कारणं योग्य असतील असंच नाही. तर उजनीतून भीमा नदीसाठी किमान जनावरांसाठी, शेतकऱ्यासाठी, पिकासाठी, नागरिकासाठी, गावासाठी पाणी सोडणं गरजेचं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडींसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.